नमस्कार सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी छत्रपती संभाजीनगरवरून दिव्या पोले पाटील। मी एवढं सांगते की बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत की महिला म्हणजे स्वतंत्र पण नाही आहेत, पद पण भरपूर भेटलेत। मी मॅडमचं काही थोड्या वेळाखाली ऐकले, मॅडम पठाण मॅडम तर ते बोलत होते स्वातंत्र्याबद्दल लेडीजच्या। तर ठीक आहे, जास्त काय नाही, लेडीजला स्वातंत्र्य तर लागते, स्वातंत्र्य पाहिजे, पण सन्मान हा तिचा ना हक्क आहे, तर उपकार नाही, हे फक्त पुरुषांनी एकदा समजून घ्यावं। आणि महिला दिनांचा फक्त वन डे साठी, एका दिवसासाठी तुम्ही तिला शुभेच्छा देता, तर मला असं वाटतं की सालाचे 12 महिने तुम्ही तिची काळजी घ्या, केअरिंग करा, तिला स्वातंत्र्य द्या, तिला आझाद ठेवा, तेव्हाच तिला एक महिला दिनाच्या एकदम छानसं गिफ्ट भेटेल, एवढं सांगू इच्छिते बस। आजचा दिवस हा आत्मपरीक्षण करण्याचा आहे का साजरा करण्याचा आहे, काय वाटतं? आत्मपरीक्षण करण्याचा आहे आजचा दिवस। ओके, असं वाटतंय का महिलांना स्वातंत्र्य मिळालंय? नाही, बरेच ठिकाणी मिळालेलं नाही आहेत। बरेच म्हणजे जे स्वतःला असं झाशीची राणी समजून समोर येतात अशा थोड्याशा लेडीज आहेत। बऱ्याच खूप अशा आहेत की ते म्हणजे अत्याचाराखाली दबलेले आहेत, भरपूर काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये, ते सांगू सुद्धा शकत नाहीत, सांगितलं तर त्यांना सपोर्ट भेटत नाही, त्यामुळे त्या महिला अजूनही दबल्या गेलेल्या आहेत, एवढं पूर्णपणे स्वातंत्र्यामध्ये महिला आलेल्या नाही आहेत। त्याच्यामुळे एक थोडीशी इच्छा होती माझी, महिला दिनांच्या एका दिवसासाठी तुम्ही तेवढे सत्कार वगैरे करण्यापेक्षा तिचे वर्षाचे जे 12 महिने असतात तिचा सन्मान करा, तिचं काय लागते तिला काय नाही, तिच्या इच्छा पूर्ण करा, तिची काळजी घ्या आणि तिला खास करून आझाद ठेवा, जास्त दडपण मध्ये ठेवू नका, बस थोडं। पुरुष आणि महिला हा भेद ज्या दिवशी मिटेल त्या दिवशी महिला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाली असं वाटतंय का? हो सर, कारण कसं आहे माहितीये का, पुरुष स्वतःला असं म्हणतो की मी 1000 गुन्हे जरी केलो तरी मी पुरुष आहे, आणि स्त्रीने एक गुन्हा केला तर ती चरित्रहीन असते, ती म्हणजे एक काय म्हटलं, तिला वेगवेगळ्या प्रकारचे नाव दिले जाते लेडीजला। तर मला एवढंच म्हणायचं की स्त्री आणि पुरुष हे समान आहेत, दोन्ही शिवाय घर नाही चालत, आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते। स्त्री असते म्हणजे ती बायकोच असते असे नाहीये, आई असते, बहीण असते, प्रियसी असते, स्वतःची कधी तर मुलगी सुद्धा असते, बायको सुद्धा असते। स्त्री हे एक नातं नाहीये। भारतात लिंगभेदावर आधारित अत्याचार होतात असं आपल्याला वाटतंय? हा, होत आहेत, भरपूर ठिकाणी झालंय, पण मी तेवढं नाही सांगू शकणार याबद्दल। महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज सावित्रीबाई महात्मा फुलेच्या नसत्या तर आज महिलांना ही संधी मिळाली नसती, आणि अशा महिला आहेत की ज्या महिला आहेत की झाशीच्या राणी सारख्या त्यांना पुढे काम करावं अशी माझी इच्छा आहे, आणि सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा, बस।